नाशिकमधून महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकमध्ये ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण करण्यात आलेली आहे। नाशिकच्या विल्लोळी फाट्यावरील हा प्रकार आहे। वाहतूक सुरळीत करताना टोळक्याकडून मारहाण करण्यात आलेली आहे। तुषार गांगुर्डे असं मारहाण झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनचं नाव आहे। जखमी झालेल्या ट्रॅफिक वॉर्डनवर उपचार सुरू आहे। ट्रॅफिक वॉर्डनला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। मारहाण करणाऱ्या टोळक्यावरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमध्ये ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण करण्यात आलेली आहे, नेमका प्रकार काय? अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल, कारण पोलिसांच्या देखत एका टोळक्याने या मुलाला मारहाण केलेली आहे। नाशिकच्या विल्लोळी परिसरात, म्हणजे मुंबई आग्रा महामार्गावरती विल्लोळी या परिसरामध्ये रस्त्याचं काम चालू आहे। इथे खरं तर गेल्या काही दिवसांपासून ट्रॅफिक हे जाम होतो आणि इथे पोलीस आणि पोलिसांना मदतनीस म्हणून वॉर्डन बाय अशा पद्धतीचे हे लोक हे काम करत असतात, ट्रॅफिक व्यवस्थित करत असतात। पण काल अचानक एका टोळक्याने इथे ट्रॅफिक व्यवस्थित करत असताना या मुलाला मारहाण केलेली आहे आणि विशेष म्हणजे पोलिसांच्या देखत ही संपूर्णपणे मारहाणीची घटना घडलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये तो मुलगा जो आहे तो गंभीर जखमी आहे आणि त्याच्यावरती आता उपचार हे चालू आहे। पण या टोळक्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आता होताना बघायला मिळत आहे। आता कोणती पुढे कारवाई केली जाणार आहे? किरण, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? खरं तर या संदर्भात अद्याप कारवाई हे झालेली नाहीये, पण ज्या टोळक्याकडनं या मुलाला मारहाण झालेली आहे त्या टोळक्यावरती कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली जाते। जी जी जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।